नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेतकरी योजना केंद्राच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहे यांना खूप टेन्शन आलेलं आहे. कारण की कसं आहे, आता जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे, हा बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना तो हप्ता भेटलेला नाही आहे. तर हे बघा, मी तुम्हाला वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी तुम्ही KYC करा, KYC करा. परंतु माझ्या व्हिडिओकडे बऱ्याचशा महिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी त्यांचे जे हप्ते आहे ते हप्ते बंद झालेले आहे. परंतु ज्यांनी मला सबस्क्राईब केलं होतं अशाच महिलांना ते हप्ते मिळालेले आहे. कारण त्यांनी वेळेवर जे सरकारने सूचना दिली, ते सरकारची सूचना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मिळाली आणि त्यांनी लवकरच ताबडतोब KYC केल्यामुळे या ठिकाणी त्यांना महिन्याला आता या ठिकाणी पैसे व्यवस्थित मिळत आहे. परंतु ज्यांनी माझा व्हिडिओ दुर्लक्ष केला किंवा ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही, अशा महिलांना माहितीच पडलं नाही, त्यांनी माझे व्हिडिओ बघितले नाही आणि माझे व्हिडिओ बघितला नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना आता पैसे भेटणं बंद झालेले आहे. तर पैसे कसे भेटणार ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला आता वाट बघायची आहे की ते KYCची वेबसाईट सुरू कधी होते. ज्यावेळेस KYCची वेबसाईट सुरू होईल, 1 महिन्याने 2 महिन्याने जेव्हा पण सुरू होईल, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी KYC करून टाकायची आहे. तेव्हा राहिलेले जे पैसे आहेत, पैसेसुद्धा तुम्हाला परत भेटून जातील. आणि हे बघा, जर तुमचा फोन नंबर चुकीचा असेल किंवा मग तुम्हाला OTPसुद्धा येणार नाही. जर तुमचं या ठिकाणी आधार कार्ड बंद असेल, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. कारण की 17 फोन नंबर ठेवता तुम्ही, या ठिकाणी चुकीचा फोन नंबर देता किंवा आधार कार्ड तुमचं बँड झालेलं असते, बंद झालेलं असते. नंतर KYCचा नियम झाला तर नियमच तुम्ही बघत नाही. ह्या छोट्या छोट्या चुका या ठिकाणी तुम्ही करता, त्याच्यामुळे या ठिकाणी जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, ते पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत. तर काळजी करू नका. नक्कीच या ठिकाणी पैसे सुरू होऊन जातील तुमचे. फक्त KYCची जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट तुम्ही वाट बघा सुरू होईपर्यंत. ती वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही KYC या ठिकाणी करून टाका. परंतु तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुमचा नवरा सरकारी नोकरीवर नसेल आणि तुम्ही गरीब कुटुंबातले असाल, तरच या ठिकाणी तुम्हाला ते पैसे भेटतील. अन्यथा जर तुम्ही लबाडी करून किंवा माजुरीपणा करून तुमचा नवरा सरकारी नोकरीवर असून तुम्ही घरच्या श्रीमंत असूनसुद्धा विनाकारण ते पैसे घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला ते पैसे नाही मिळणार. आणि परंतु प्रयत्न करा, थोडंसं वाट बघा. ते पैसे या ठिकाणी KYC तुम्हाला करावेच लागेल. कारण की जेव्हा KYCचा विषय होता, तेव्हा तुम्ही या ठिकाणी KYC केले नाही. आता तुम्ही या ठिकाणी फळं जी आहे, त्याचे फळं तुम्ही भोगताय. असो, तर जास्त मी या विषयावर काही बोलणार नाही. या ठिकाणी तुमच्याजवळ आता एकच रस्ता आहे की तुम्हाला वाट बघायची आहे की ती वेबसाईट सुरू कधी होते. ओके, चला. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. खाली कमेंटचा बॉक्स आहे, तिथं कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व सरकारी योजना केंद्रासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व तुमचं नातेवाईक कोणी, भाऊ कोणी शेतकरी असेल तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगा की शेतकरी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांसुद्धा महत्त्वाची माहिती मिळेल. सध्या या अपडेट्सची जी माहिती आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना नम्र विनंती. कारण शेतकरी योजना केंद्राची जी महत्त्वाची माहिती आहे, जे योजना असतात तुम्हाला, त्याची वारंवार सरकारच्या योजनांची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.